नमस्कार मित्रांनो. नो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सचित अबोलीला आईस्क्रीम देतो तेव्हा अबोली प्रेमानेच त्याच्याकडे पाहत राहते आणि स्वप्नात हरवून जाते. दोघेही एकत्र खुश होत आईस्क्रीम खात असतात. मागणं कोणीतरी येतं. सचितला धक्का लागतो तेव्हा सचित अबोलीच्या आणखी जवळ जातो आणि त्याच्या नाकाला देखील आईस्क्रीम लागलं जातं. ते पाहून अबोली खूप हसत असते. त्यानंतर ती प्रेमानेच सचितला जवळ बोलवते आणि रुमाल घेऊन त्याच्या नाकाचं आईस्क्रीम स्वच्छ करून देत असते. तर आता सचित देखील लगेच अबोलीला मिठीत घेतो. दोघेही एकत्र मिठीत विसावलेले असतात. हे असं गोड स्वप्न पाहत अबोली स्वप्नात हरवलेली असते आणि तेव्हाच सचित चुटकी वाजवत तिला भानावर आणतो. अबोलीला हे सगळं स्वप्न आहे आणि सत्य काही वेगळंच याची जाणीव होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. अबोली स्वतःच्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता काही वेळानेच सचित आणि अबोली दोघेही सायकलवरनं चाळीत पोहोचतात. दोघेही खूपच खुश असतात आणि तेव्हाच नीता ते पाहते. अबोली सचितला, पण सर आता माझी व्हीलचेअर असं विचारते. तेव्हा सचित म्हणतो, काळजी करू नकोस, ज्याची सायकल आहे ना तोच तुझी व्हीलचेअर घेऊन येत आहे. तर पल्लवी शेजारीच फोनवर बोलत असते. तेव्हा नीता पल्लवीला म्हणते, अगं फोनवर काय बोलत बसलीस, जरा तिकडे बघ. अबोली तर जाताने आजारी होती ना, आता बघ तिचा चेहरा कसा खुललाय. नक्की ती आजारी होती ना? सचितने काही जादू तर केली नाही ना? पल्लवी तरीही गप्पच असते. तर इकडे अबोलीची व्हीलचेअर येते. सचित स्वतः तिला सायकलवरनं उतरवून व्हीलचेअरमध्ये बसवतो आणि आत घेऊन जाणार असतो. तर इकडे नीता पल्लवीला म्हणते, सचित खरंच तुझा नवरा आहे ना गं? कारण तुझ्या डोळ्यासमोर तो दुसऱ्या एका बाईला फिरवतोय, तरीही तू गप्पच का? जा जाऊन अबोलीला जाब विचार. तेव्हा पल्लवी म्हणते, आता मी काय विचारणार तिला? ऐकून नीता म्हणते की, अगं मला तर तुझं आश्चर्यच वाटतं. ती अबोली तुझ्या नवऱ्याला फितवतीये, तुझ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न करतीये आणि तुला प्रश्न पडलाय की काय जाब विचारू. तिचं काय, तिला तर सचित गेल्यानंतर दुसरं कोणीतरी मिळेलच, परंतु तुझं आणि तुझ्या मुलाचं काय? असं बोलत आता पल्लवीला उकसवण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे अबोली घरी येते. रमा आणि आजी देवळात गेलेल्या असतात. तर राघू देखील क्लासला निघून जाते. तेव्हाच पल्लवी आता अबोलीकडे येते आणि रागानेच विचारते की, तू सचितला कुठे घेऊन गेली होतीस? तेव्हा अबोली रागानेच ओरडत म्हणते, बस पल्लवी, आणि मला व्यवस्थित माहिती आहे तू सचित सरांना कुठल्या गोळ्या देतेस ते. त्यांची मेमरी परत येऊ नये, त्यांना मागचं काही आठवू नये म्हणूनच देताय ना ती औषधं. एवढंच नाही तर त्यांना डबल डोस देताय. तेव्हा पल्लवी आश्चर्यानेच हे सगळं तुला कसं माहिती म्हणून विचारते. त्यावर अबोली सांगते की, ते महत्त्वाचं नाही, परंतु या सगळ्याचा अंकुश सरांच्या शरीरावर काय परिणाम होता. तू तुझ्या नवऱ्यासाठी इथे माझ्याकडे भांडायला आलीस ना, आणि कुंकू असं सहज मिळत नसतं पल्लवी, ते तर जपायला लागतं. आधी स्वतःच्या नवऱ्याची काळजी घ्यायला शिक. तर स्वतःच्याच नवऱ्याच्या जीवावर उठलीस. बायको आहेस की शत्रू आहे असं पल्लवीला ऐकवते. तेव्हा पल्लवी मुकाट्याने तिथून जायला निघते. अबोली ओरडतच म्हणते की, पल्लवी या सगळ्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय? त्यांना अँगर इश्यूज आहेत, त्यांचा बीपी वाढतोय, या सगळ्याने त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. या सगळ्याची तुला जरा तरी कल्पना आहे का? असं बोलतच तिला जाब विचारू लागते. अबोली ठणकावूनच पल्लवीला सांगते की, अंकुश सर मेले काय किंवा जगले काय, तुला त्याचं काहीच नाही का गं? स्वतःला त्यांची बायको म्हणवतेस ना, मग आधी बायकोची कर्तव्य तरी नीट पार पाडायला शिक पल्लवी. या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतोय आणि सचित सरांना ते अंकुश सर आहेत हे आठवू नये म्हणूनच देताय ना त्या गोळ्या. आता काय त्यांचा जीव घेणार का पल्लवी? आणि जर का पुन्हा त्यांना या गोळ्या दिल्या ना, तर याद रख, गाठ माझ्याशी आहे. तुझ्या त्या विजयाला देखील सांग, नाहीतर मला स्वतः या सगळ्यात पडावं लागेल. अंकुश सरांना जरासुद्धा काही झालं ना पल्लवी, तर मी तुम्हा दोघींनाही सोडणार नाही. असा ती ठणकावूनच पल्लवीला दम देते. पल्लवी देखील पुरती घाबरलेली असते. ती आता गुपचूप तिथून निघून जाते आणि त्यानंतर रात्री ती विजयाला फोन करते आणि अबोलीने दिलेल्या धमकीबद्दल सांगते आणि काळजीनेच म्हणते की, त्या अबोलीचा काही भरोसा नाही आणि त्यात तू सुद्धा इथे नाहीस. तेव्हा विजया तिकडून सांगते की, त्या अबोलीचा कायमचा बंदोबस्त करायलाच तर मी इकडे आली आहे, तू टेन्शन घेऊ नकोस.
त्यानंतर पल्लवी आता सचितच्या त्या गोळ्यांकडे पाहत असते. तेव्हाच सचित तिथे येतो आणि काय ग काय झालंय असं विचारतो. पल्लवीने त्या गोळ्या लपवलेल्या असतात. सचित म्हणतो की ठीक आहे, तू सुद्धा चेंज कर आणि झोप. आणि तो जाऊन आता शार्दूल शेजारी झोपतो. तेव्हा पल्लवी त्या गोळ्यांकडे पाहत विचार करत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघू खूपच उदास असते. तिचं कामातही लक्ष लागत नाही. तेव्हा रमा काय झालंय असं विचारते. राघू आता खूपच इमोशनल होते आणि म्हणते की अगं आई, आज रक्षाबंधन आहे. मी अंकुश दादासाठी राखी देखील बनवली होती, परंतु आता तोच नाही तर कुणाला बांधणार नाही राखी. आणि ती रडू लागते. आजी म्हणते की सकाळी सकाळी माझ्या राघूच्या डोळ्यात पाणी आलं ग सुने. तर अबोली म्हणते की राघू अगं काळजी करू नकोस, अंकुश सर आहेत ना, त्यांनाच राखी बांध. तेव्हा राघू म्हणते पण तो माझ्याकडनं राखी बांधून घेईल का? अबोली बोलते अगं राखी बांधायला असं कोणी नाही म्हणतं का, तू तयारी कर, ते नक्की राखी बांधून घेतील. तेव्हा राघू आता तयारीला लागते. तर दुसरीकडे नीता पल्लवीला येऊन सांगते की त्या अबोलीचा काहीतरी प्लॅन आहे, राघू सचितला राखी बांधणार आहे. तेव्हा पल्लवी सांगते की अगं मग ठीक आहे ना, सचितला सुद्धा तेवढीच बहीण मिळेल, त्यालाही बरं वाटेल. अगं त्या म्हणते की अगं वेडी आहेस का, काहीही झालं तरी त्या राघूला सचितला राखी बांधू देऊ नकोस. तू त्यांच्या साध्या बोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. अशीच एक एक करत नाती जोडतील आणि तुझ्यापासून सचितला लांब घेऊन जातील. तर सचित आता अबोलीने सांगितल्यामुळे भाजी आणायला गेलेला असतो. ते कळताच नीता म्हणते की अरे बापरे, सचित राजे आणि चक्क भाजी आणायला गेलेत. गोड बोलून आधी नोकर बनवलं आणि आता भाऊ बनवलंय. मला काय, नवरा तुझा आहे, तुझ्याच हातून जाणार, मला फक्त तुझी काळजी वाटली म्हणून बोलले, असं म्हणतच नीता निघून जाते. तेव्हा पल्लवी देखील विचार करते, नीता बरोबरच बोलतीये, एक दिवस हीच नाती माझ्याच अंगाशी येणार. तर दुसरीकडे आता राघू पाटाभोवती रांगोळी काढत असते. रमाने छान शिरा देखील केलेला असतो. रक्षाबंधनाची सगळी तयारी झालेली असते. राघू मात्र पुन्हा काळजीनेच म्हणते की अंकुश दादा माझ्याकडनं राखी बांधून घेईल ना ग. तेव्हा अबोली म्हणते तू कशाला काळजी करतेस, मी तयार करील त्यांना. आणि तेव्हाच सचित आता भाजी घेऊन येतो. राघू त्याच्या हातातील पिशवी घेते. सचित जायला निघतो तेव्हा अबोली त्याला थांबवते आणि सांगते की सर, आज रक्षाबंधन आहे. दरवर्षी राघू अंकुश सरांना राखी बांधायची, परंतु ती तुम्हाला सुद्धा तिच्या भावासारखंच मानते, मग तिच्याकडनं राखी बांधून घ्या ना. पल्लवी तिथे येते आणि सांगते की काही गरज नाही, आम्ही इथे तुझी जबाबदारी घ्यायला आलोय, नाती जोडायला नाही. आणि तू सचितला तर काय घरचा नोकरच बनवून ठेवलंय. तेव्हा अबोली म्हणते की पल्लवी अगं काय बोलतेस तू, आज रक्षाबंधन आहे, राघूला फक्त त्यांना राखी बांधायची आहे, यात काय हरकत आहे. आणि सर, तुम्हाला तरी हे पटतंय का, असं ती सचितला विचारते. तेव्हा सचित देखील मनाशी विचार करतो, राखी बांधून घ्यायला खरं तर काही हरकत नाही, परंतु पल्लवी आता त्याला शार्दूलची शपथ घालते आणि इथून चल, राखी अजिबात बांधायची नाही असं सांगते. सचित अबोलीला सांगतो की मी राखी बांधून घेऊ शकत नाही आणि जायला निघतो. तेव्हा राघू रडतच सचित जवळ येते आणि म्हणते की तू मला माझ्या अंकुश दादासारखाच आहे, मला फक्त राखी बांधून घ्यायची आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. सचित मात्र अबोलीला सांगतो काही काम असेल तर पुन्हा सांग, मी येईल. आणि तसाच निघून जातो. राघू मात्र खूप रडत असते. रमा आजी तिला समजावू लागतात. तर अबोली म्हणते की काळजी करू नकोस, तुला त्यांना राखी बांधायची आहे ना, मग आज ते तुझ्याकडून राखी नक्की बांधून घेतील. तर हे सगळं पाहून नीता मात्र खूप खुश होत हसत असते. तर पुढील भागात काही गुंड रस्त्यात राघूला त्रास देत तिची छेड काढतात. राघू मात्र रडवेली होत मदत मागत असते आणि तेव्हाच सचित तिथे येतो. तो राघू आणि स्वतःच्या हाताला एक धागा गुंडाळतो आणि राघूला म्हणतो की हा धागा म्हणजे तुझ्यातली शक्ती आहे, आता हात तलवारीसारखा चालव. दोघेही मिळून गुंडांची चांगली धुलाई करतात. तर राघू बोलते की तू अगदी माझ्या दादासारखा धावून आलास, परंतु सचित म्हणतो मी तुझा दादा नाहीये. तेव्हाच अबोली तिथे येते आणि बोलते की पण मित्र तर बनूच शकता ना. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.